आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आपल्याला माहिती आज तिसरा दिवस आहे। आझाद मैदानावर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आजही सुरू राहणार आहे। आज आंदोलन करण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आलेली आहे, परवानगी मिळालेली आहे। एक दिवस असं करत सलग 3 दिवस तिसऱ्या दिवशी सुद्धा जरांगेंना आंदोलन करण्यासाठीची परवानगी मिळाली आहे। सुरुवातीला जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 29 ऑगस्ट या एकाच दिवसाची परवानगी मिळालेली होती, पण जरांगेंनी आंदोलन करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी मिळवलेली आहे आणि जितके दिवस ते आंदोलन करतील प्रत्येक दिवसाची परवानगी त्यांना घ्यावी लागेल। आणि यानंतर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत आंदोलन स्थळावरून। विपुल, आपण पाहतोय एकीकडे मराठा स्वयंसेवकांची गैरसोय होतीये, दुसरीकडे आज सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा भेटायला येत आहे, मात्र तरी सुद्धा विपुल आवाज होतोय माझा? विपुल, आपण पाहतोय ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विपुल, आपण पाहतोय आजही आंदोलनासाठी जरांगेंना परवानगी मिळालेली आहे। एक करून आंदोलकांची संख्या वाढत चाललेली आहे। आता सध्या तिथे काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे आणि सरकारकडून काही जी 11 वाजताची बैठक होणार आहे त्या संदर्भात जरांगेंकडून काही स्पष्टीकरण आलेलं आहे का? पाहिलं तर मी आता सीएसटी रेल्वे स्थानकामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण मराठा कार्यकर्ते हे आनंदात त्या ठिकाणी मोठा ढोल ताशा त्याच्यावर आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण रेल्वे स्थानक आहे तर या मराठा कार्यकर्त्यांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक त्या ठिकाणी आनंद घेताना मिळत आहे। आपण जर पाहिलं तर काही लोक या ठिकाणी काही लोक जे आहेत झोपलेले आहेत, अजूनपर्यंत झोपलेले आहेत, तर काही लोक जे ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी मोठ्या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण आंदोलनाचा आज तिसरा दिवस असल्याने कार्यकर्त्यांची संख्या ही वाढायला लागलेली आहे, त्यामुळे कार्यकर्ते या ठिकाणी उत्सुक आहेत। आम्ही या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असं हे कार्यकर्ते या ठिकाणी जातात। आपण जर बघितलं कार्यकर्ते उत्साह या ठिकाणी डोकीच्यावरती तालावरती एखादे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला उत्साह करतात। मोदींच्या नावाचा घोषणा देत या ठिकाणी हे कार्यकर्ते संपूर्ण या ठिकाणी जोरदार घोषणा देत या ठिकाणी आंदोलन करतात। तर काही नागरिक जे आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत। तसंच जर पाहिलं आपण तर या ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून जेवणाची परिस्थिती ही प्रॉब्लेम होत आहे, मात्र ते आता नियोजन झालेलं आहे। तिथं गावाकडून जेवणाची व्यवस्था झालेली आहे। संपूर्ण हे कार्यकर्त्यांना आनंद आहेत। आता जे या ठिकाणी या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था 10 ते 15 किलोमीटर लांब दिली होती, त्यामुळे ते नागरिक आता हे कार्यकर्ते संपूर्ण ट्रेनने सीएसटीकडे पोहोचलेले आहेत। सध्या माहितीसाठी तर आपण होतो सीएसएमटी स्थानकावर, जे रेल्वे स्थानक आहे तिथे, आणि तिथे या मराठा कार्यकर्त्यांचा स्वयंसेवकांचा उत्साह आणि जल्लोष आपण पाहत होतो।